मॉड्यूल नंबर 5 मधले 3-4 सेक्शन्स राहिले ते आपण कंटिन्यू करूया. सेक्शन 196 आहे, प्रॉसिक्युशन फॉर ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट अँड फॉर क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट सच ऑफेन्स. ओके, कोण करते प्रॉसिक्युशन फॉर ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट अँड फॉर क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट द ऑफेन्स. कॉन्स्पिरसी म्हणजे कटकारस्थान, अगेन्स्ट द स्टेट, स्टेटच्या विरुद्ध काही कटकारस्थान केलं तर त्याचं प्रॉसिक्युशन कसं होतं, त्याचे केसेस कसे चालतात पहा. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर चॅप्टर 6 और अंडर सेक्शन 153A, सेक्शन 295A और सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 505 ऑफ द इंडियन पिनल कोड म्हणजे देशद्रोहाचा, और a criminal conspiracy to commit such offense except with the previous permission of the central government. पहा, और द स्टेट गव्हर्नमेंट. समजा एखादी केस आहे जी राजद्रोहाची आहे किंवा देशाच्या विरुद्ध कटकारस्थान करण्याची आहे, तर अशा वेळेस कुठलीही कोर्ट अशी केस अलाउड करत नाही. कधीपर्यंत करत नाही? विथ द प्रिव्हियस परमिशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन असल्याशिवाय या केसेस कोर्टामध्ये येत नाहीत, चालत नाहीत. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स. पहा, पहिलं जे आहे ते एक आहे सेक्शन 1 1.A. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ कशाचं? एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 153B और सबसेक्शन सबक्लॉज 2 सेक्शन 2 ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 505 ऑफ IPC. 505 काय आहे सेक्शन? IPCचं, तर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचं आहे. अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट सच ऑफेन्स एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट और द स्टेट गव्हर्नमेंट और ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. पहा, सोपं आहे. सेक्शन 196 म्हणतं की जर तुम्ही देशाच्या विरुद्ध काही कटकारस्थान केलं, क्रिमिनल कॉन्स्पिरसी केलं, तर ते किती केस कोर्टामध्ये चालवण्यासाठी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा स्टेट गव्हर्नमेंटची प्रिव्हियस परमिशन लागते. ओके, आणि दुसरं कशाची परमिशन लागते? किंवा ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके, आता सेक्शन 197 पाहूया. प्रॉसिक्युशन ऑफ जजेस अँड पब्लिक सर्वंट्स. प्रॉसिक्युशन कसं चालतं, कार्यवाही कशी केली जाते यांच्यावर? अकॉर्डिंग टू सेक्शन 197 ऑफ द कोड, नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स. कॉग्निझन्स म्हणजे दखल, हे लक्षात ठेवा. अलेज टू हॅव बीन कमिटेड बाय अ पर्सन who is or who was a judge or magistrate or public servant while acting or purporting to act in the discharge of his official duty except with the previous permission or sanction of appropriate state or central government. जजेस किंवा पब्लिक सर्वंटच्या पण प्रॉसिक्युशनसाठी, केस चालवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन आवश्यक असते. सेक्शन 197 सबक्लॉज 2, प्रॉसिक्युशन ऑफ मेंबर ऑफ आर्म फोर्सेस. नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स alleged to have been committed by any member of armed force of the Union while acting or purporting to act in the discharge of his official duty except with the previous sanction of the central government. खरं तर आर्मीच्या केसेस त्यांच्या इकडे चालतात, कोर्ट मार्शल वगैरे केलं जातं, त्यांना तिथे पनिशमेंट्स असतात. पण ड्युटी हे करत असताना समजा आपल्या साध्या कोर्टामध्ये ती जर केस दाखल करायची असेल तर प्रिव्हियस परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आवश्यक असते. सेक्शन 198, प्रॉसिक्युशन फॉर ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज. मॅरेजच्या केसेस कुठे? नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर चॅप्टर 20 ऑफ द इंडियन पिनल कोड एक्सेप्ट अपॉन अ कंप्लेंट. कंप्लेंटला अंडरलाईन करा. मेड बाय सम पर्सन
ॲग्रीव्ड बाय द ऑफेन्स. कुठलाही कोर्ट हे नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये इंटरफिअर करत नाही. जर कुणी कंप्लेंट केली तर मात्र तिथं हस्तक्षेप केला जातो. म्हणजे कंप्लेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेक्शन 199. अकॉर्डिंग टू सेक्शन 199 ऑफ द कोड, नो कोड शॅल. नो कोड कसं म्हणजे कुठलाही कोड घेऊ शकत नाही, असं कायदे आपले नकारार्थी भाषेत आहेत ना. नो कोड शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ an offense punishable under chapter 21 of IPC except upon a complaint made by some person aggrieved by the offense. Offenses कुठले आहेत पहा. चॅप्टर 21 मध्ये डिफमेशन, प्रिंटिंग और engraving of defamatory matter, सेल ऑफ प्रिंटेड सबस्टन्स कंटेनिंग डिफमेटरी मॅटर, डिफमेशनच्या केसेस याच्या अंडर दाखल केल्या जातात. ओके. So this is really end of module number 5. Now I'll start the module number 6. What is this module number 6 is? These are the trial processes. कशा पद्धतीने ट्रायल चालतात पहा. टोटली प्रोसिजरल लॉ आहे. प्रोसिजर कशी चालते ते पाहतोय आपण प्रत्येक याच्यामध्ये. आता याचा जो ट्रायल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट, चॅप्टर 16 ऑफ CRPC. ओके. सो याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट, चॅप्टर 16 ऑफ CRPC, 16 ऑफ CRPC. चॅप्टर 16 कंटेनिंग सेक्शन 204 to 210 ऑफ द कोड डील्स विथ कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट. पहा या ज्या चुका होतात माझ्याकडून 210 वगैरे म्हणण्याच्या, याच्यावरून तुम्ही अंदाजे लक्षात ठेवू शकता की मॅम 210 म्हणजे 210 म्हटल्या होत्या. काही क्लूज असतात मॅडमच्या जिथं चुका झाल्यात त्या जास्त लक्षात राहतात. त्यामुळे सेक्शन 204 ते 210 हे कशासाठी आहे? कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेटसाठीचे आहेत. कोड डील्स विथ कमेन्समेंट ऑफ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट. कसं केलं जातं? 204 सेक्शन काय म्हणते ते पाहूया. इश्यू ऑफ प्रोसेस. अकॉर्डिंग टू सेक्शन 204 ऑफ द कोड, द मॅजिस्ट्रेट टेकिंग कॉग्निझन्स ऑफ अन ऑफेन्स कन्सिडर्स दॅट देर इज सफिशियंट ग्राउंड फॉर प्रोसिडिंग. द मॅजिस्ट्रेट इश्यूज. मॅजिस्ट्रेटला वाटलं की इथं सफिशियंट ग्राउंड्स आहेत, तिथं काहीतरी इश्यू आहे, त्याच्यावर आपण काहीतरी कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे. तर समन्स इन अ समन्स केस, समन्स पाठवला जातो समन्स केसमध्ये. और अ समन्स और वॉरंट ॲज ही थिंग्स फिट इन अ वॉरंट केस फॉर सेक्युरिंग द प्रेझेन्स ऑफ द अक्यूज पर्सन बिफोर हिम और सम अदर मॅजिस्ट्रेट हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन टू इन्क्वायर और ट्राय द केस. हे आपण पाहिलेलं आहे. समन्स केस असेल तर समन्स पाठवलं जाईल, समन्स केस नसेल तर कॉग्निझिबल ऑफेन्स असेल तर समन्स प्लस वॉरंट पाठवलं जाईल. जे काही त्यावेळेस त्याला योग्य वाटेल ते करत राहतो. नो समन्स और वॉरंट शॅल बी इश्यूड अगेन्स्ट अक्यूज्ड अंडर सबसेक्शन 1 अंटिल अ लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन विटनेस हॅज बीन फाईल्ड. सेक्शन 1 मध्ये जे दिलेले आहेत समन्स केसेसमध्ये जोपर्यंत विटनेसेस येत नाही, प्रॉसिक्युशनचे विटनेस येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर कुठलंही वॉरंट इश्यू केलं जात नाही. समन्स केसेसमध्ये कॉमनली वॉरंट इश्यू केलं जात नाही, समन्स पाठवले जातात. पण 3 वेळा समन्स पाठवूनही तो आलाच नाही व्यक्ती तर मात्र वॉरंट इश्यू केलं जातं. कॉपी ऑफ कंप्लेंट शुड बी सेंट अलॉंग विथ द समन्स ऑर वॉरंट. ओके. कंप्लेंटची कॉपी त्याच्याबरोबर पाठवली जाईल, समन्स बरोबर जोडली जाते. हे पाहिलेलं आहे आपण. हा टॉपिक सोपा आहे एकदम. सेक्शन 205 empowers the magistrate to dispense with the personal attendance of the accused person under certain circumstances. काही सर्कमस्टन्सेसमध्ये अक्यूजला हजर राहणं आवश्यक असतं. अकॉर्डिंग टू दॅट सेक्शन, whenever a magistrate issue a summons, he may, if he sees reason to do, जर गरज आहे तर समन्स पाठवलं जातं. डिस्पेन्स विथ द पर्सनल अटेंडन्स ऑफ द अक्यूज पर्सन. अक्यूजची स्वतःची पर्सनल अटेंडन्स करणं गरजेचं आहे. अशा वेळेस त्याला समन्स पाठवलं जातं. अँड परमिट हिम टू अपियर बाय हिज प्लीडर. आणि त्याला परवानगी कशाची दिली? प्लीडर म्हणजे वकील. तुम्हाला प्लीडर शब्द नाही आठवलं तर तुम्ही ॲडव्होकेट लिहू शकता, लॉयर लिहू शकता. टू प्लीड म्हणजे त्याची बाजू घेणाऱ्याबरोबर तो तिथं हजर राहू शकतो. 205 सबक्लॉज 1. आता सेक्शन 205 सबक्लॉज 2 काय म्हणत आहे? But the magistrate inquiring into or trying the case may in his discretion at any stage of the proceedings direct the personal attendance of the accused. Underline करा याला.
पर्सनल अटेंडन्स ऑफ अक्यूज, मॅजिस्ट्रेटला वाटलं कुठल्याही स्टेजवर केस चालू असताना कुठल्याही स्टेजवर मॅजिस्ट्रेटला वाटलं की आता पर्सनल अटेंडन्स ऑफ अक्यूज्ड गरजेचं आहे, अँड इफ नेसेसरी एन्फोर्स सच अटेंडन्स इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन द कोर्ट, आणि कोडमध्ये जे आपल्या कोडमध्ये आपल्या कायद्यात जे सांगितले त्या पद्धतीने त्याचं अटेंडन्स बोलवलं जातं. ओके. सेक्शन 206 स्पेशल समन्स इन केस ऑफ पेटी ऑफेन्सेस. पेटी ऑफेन्सेस म्हणजे काय तर किरकोळ गुन्हे जे कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल अशा कॅटेगरीत बसत नाही. पेटी ऑफेन्सेस फॉर एक्झाम्पल छोटी छोटी चोरीमारी, पाकिटमारी किंवा मग कोणाचं मंगळसूत्र वगैरे कळवून नेलं, असं छोटे गुन्हे, इंजुरी न करता केले गेलेले गुन्हे. इफ इन द ऑप्शन ऑफ द मॅजिस्ट्रेट हू इज टेकिंग कॉग्निझन्स ऑफ द पेटी ऑफेन्स द केस मे बी समरीली डिस्पोज अंडर सेक्शन 230. पाकिटमारीची केस आहे तिच्यासाठी तारखा देणं गरजेचं नसतं, समरीली एकत्रितपणे एकाच वेळेस त्याचा निकाल लागून जातो. सेक्शन 230 or section 261, then the magistrate shall issue summons to the accused, thereby requiring him either to appear in person or by pleader before the magistrate on the specified date. पाकिटमार आहे, मग तो काय करू शकतो, त्याच्यावर केस झाली तर तो एखादा वकील देऊ शकतो, तो स्वतः हजर करण्याचे अथॉरिटी कोर्टाला वाटलं की त्याने स्वतः हजर राहावं तर कोर्ट तसं समन्स पाठवतं किंवा तसं बोलावून घेतं, आणि किंवा मग त्याच्या प्लीडर थ्रू तो अटेंड राहू शकतो. वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द अक्यूज पर्सन्स. प्लीडर्स काय काम करतात, त्याचं रिप्रेझेंटेशन करतात. सो बिफोर द पर्सन ऑर बाय प्लीडर बिफोर द मॅजिस्ट्रेट ऑन अ स्पेसिफाईड डेट. अंडरलाईन करा, स्पेसिफाईड डेट, तारीख दिलेली असते त्या तारखेला हजर राहा बोलतात. ऑफ इफ द अक्यूज डिझायर टू प्लीड गिल्टी टू द चार्ज विदाउट अपीअरिंग बिफोर द मॅजिस्ट्रेट, then the magistrate shall issue summons, thereby requiring the accused to transmit before the specified date. Pahata. Or if the accused, that is desires to plead guilty, जो त्याची गिल्टी झालेली आहे, टू द चार्ज विदाउट अपीअरिंग बिफोर द मॅजिस्ट्रेट, त्यात ज्यांनी गुन्हा केला आहे अशा व्यक्तीला मॅजिस्ट्रेट समोर हजर राहायचं नाही आहे किंवा वेळ नाही आहे त्याला, तर काय केलं जातं, मॅजिस्ट्रेट शॅल इशू समन्स देअरबाय रिक्वायरिंग द अक्यूज टू ट्रान्समिट बिफोर द स्पेसिफाईड डेट. त्या दिवशी वेळ नाही, पुढच्या तारखेला. कधी कधी सुट्ट्या नसतात लोकांना, कधी कधी कामाचे दिवस असतात, अशा वेळेस त्यांचं ते केस पुढे ढकलली जाऊ शकते. हे पेटी ऑफेन्सेस आहेत, साध्या ऑफेन्सेस. बाय पोस्ट ऑर बाय मेसेजर टू द मॅजिस्ट्रेट द सेड प्ली इज इन रायटिंग अँड अमाऊंट टू फाईन स्पेसिफाईड इन द समन्स. त्याला काही अमाऊंट काय केली जाते, फाईन दिला, फाईन हे केलं जातो. म्हणजे छोटे गुन्ह्यांमध्ये जर त्या व्यक्तीला वेळ नसेल तर तो रायटिंगमध्ये एक ॲप्लिकेशन करू शकतो की माझ्याकडे वेळ नाही, मी जॉब करतो आणि या जॉबमधून मला वेळ मिळणार नाही आहे, माझं ऑफिशियल डे, त्याच्यावरच परिवार चालतो. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर त्याची डेट बदलून दिली जाते, पण त्यांनी रायटिंगमध्ये हे देणं आवश्यक असतं. प्रोव्हाइडेड दॅट द अमाऊंट ऑफ फाईन सो स्पेसिफाईड इन सच अ समन्स शॅल नॉट बी एक्सीड 1000 रुपीज. त्याचा हजर न राहण्याला 1000 रुपये दंड आहे, पण 1000 रुपयापेक्षा जास्त दंड वसूल करायचा नाही. सेक्शन 207 पाहूया. सप्लाय टू द अक्यूज टू कॉपी ऑफ पोलीस रिपोर्ट अँड अदर डॉक्युमेंट्स. सप्लाय करणं आवश्यक असतं. इन एनी केस वेअर द proceeding has been instituted on the police report, the magistrate shall without delay furnish to the accused free of cost a copy of each of the following document. फ्री ऑफ कॉस्टला अंडरलाईन करा. कुणी पैसे मागितले तर तिथं तुम्ही लढू शकता. द पोलीस रिपोर्ट फ्री जातो. द फर्स्ट FIR रेकॉर्डेड अंडर सेक्शन 154 फ्री जातं. द स्टेटमेंट्स रेकॉर्डेड अंडर सेक्शन 16 सबक्लॉज 3 ऑफ ऑल पर्सन्स whom the prosecution proposes to examine as the witness. सगळे स्टेटमेंट्स फ्रीमध्ये दिले जातात. द कन्फेशन्स अँड स्टेटमेंट्स इफ एनी रेकॉर्डेड अंडर सेक्शन 164, म्हणजे जे काही तयार केलं जाईल कोर्टामध्ये, जे काही विटनेस म्हणून, ते सगळं फ्रीमध्ये देण्याचं आहे. कुणाला द्यायचं आहे, ॲक्यूज पर्सनला द्यायचं आहे, आणि ते पण विदाऊट डिले द्यायचं आहे. एनी अदर डॉक्युमेंट ऑर रिलेव्हंट एक्स्ट्रॅक्ट देअर ऑफ फॉरवर्डेड टू द मॅजिस्ट्रेट विथ द पोलीस रिपोर्ट अंडर सेक्शन 173 ऑफ सबक्लॉज 5. म्हणजे जे काही आपण करणार आहोत, पोलिसांचा रिपोर्ट आहे, FIRची कॉपी आहे, हे सगळं आपण त्या अक्यूजला फ्रीमध्ये देणार आहोत.
आपण म्हणजे मॅजिस्ट्रेट कोर्ट देतं ते. द ऑब्जेक्ट ऑफ सप्लाय ऑफ कॉपीज टू द अक्यूज इज टू पुट हिम ऑन नोटीस ऑफ वॉट ही हॅज टू मीट ॲट द टाईम ऑफ द इन्क्वायरी ऑर ट्रायल अँड टू प्रिपेअर हिमसेल्फ फॉर हिज डिफेन्स. कशासाठी दिल्या जातात या कॉपीज? तर त्याला सजग केलं जातं, जागृत केलं जातं की बाबा रे, तुझ्या विरुद्ध हा गुन्हा दाखल आहे, असं असं झालेलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये, तर तुला आता काय करायचं आहे, याच्याविरुद्ध तुला डिफेन्स घ्यायचा आहे. मग डिफेन्स घेण्याचं कळावं म्हणून या सगळ्या कॉपीज त्याला प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, विल सी सेक्शन 208 in next lecture. Thank you.